ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अनेकदा शिक्षणासाठी पायपीट करावी लागते। मात्र चांगलं शिक्षण मिळावं हा सर्वांचाच अधिकार आहे। शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच इंग्रजी माध्यमाचं सीबीएसई बोर्डाचं शिक्षण या विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावामध्ये मिळावं यासाठी जिजाऊ संस्था अनेक वर्षांपासून काम करते आहे। आता विक्रमगड तालुक्याजवळ असणाऱ्या झडपोली या गावातील विद्यार्थी सुद्धा सीबीएसई शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। हा आमूलाग्र बदल ज्यांनी घडवून आणला त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मोहम्मद हुसैन यांनी। सध्या आपण भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल जवळ आपण आहोत आणि आपल्यासोबत जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरेजी आहे। सांबरेजी, आपण जी आहे ती सीबीएसई जी इंग्लिश मीडियमची जी शाळा आहे ती आपण इथं मोफत अशी सुरू केली आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आपलं? या देशाचे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने अभिप्रेत असलेली आपली जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था जोपर्यंत गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही, गुणवत्तेचे शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा देश आपला पुढे जाऊ शकत नाही। या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतून स्वकमाईतून स्वतःच्या समाजासाठी 8 सीबीएसई शाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत। पुढे भविष्यामध्ये कोकणभर 50 शाळा स्थापन करण्याचा विचार आहे, जेणेकरून आपल्या सीबीएसई शाळेमध्ये ज्युनियर केजी पासून तर 12 पर्यंत संपूर्ण शिक्षक मोफत आहे। देशामध्ये पहिला प्रयोग आपण केला की 9th पासून जेई आणि नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे, स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन केलेले, सीए आणि न्याय व्यवस्थेचं फाउंडेशन केलेले। आमचा मानस आहे का प्रत्येक सीबीएसई शाळेमधून 8च्या 8 किंवा 50च्या 50 दरवर्षी किमान 40 विद्यार्थी हे नीटमध्ये हायेस्ट ठेवून त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्यांचा नंबर लागला पाहिजे। किमान 40 विद्यार्थी हे अधिकारी झाले पाहिजेत, त्यातील 10 यूपीएससी क्रॅक होऊन टॉप 10 मध्ये आले पाहिजेत आणि 30 एमपीएससी अधिकारी झाले पाहिजेत। त्याचबरोबर 40 विद्यार्थी सीए मध्ये आपल्याकडे टॉपर आले पाहिजेत, कारण कोकणातील खूप कमी विद्यार्थ्यांची संख्या सीए मध्ये। त्याचबरोबर न्यायव्यवस्थेमध्येही आपले विद्यार्थी गेले पाहिजेत, अशा प्रकारचा संस्थेचा मानस आहे। त्याचप्रमाणे जेईचे क्लासेसही इयत्ता 9वी पासून आपण सुरू केलेले, की ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचे त्यांना देशाच्या IIT सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी तिथे शिक्षण घेऊन किमान 40 विद्यार्थी IITला जाऊन मोठ्या प्रकारचे पॅकेजेस घेऊन या गरिबांच्या घरापर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत, असं जिजाऊचा मानस आहे। उर्वरित विद्यार्थी व्यवसायामध्ये उतरवण्याचं आमचं स्वप्न आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर आपल्याकडे जी आहे आतापर्यंत किती असे विद्यार्थी आहेत सीबीएसईचे ते पास होऊन गेले? तिथून हजारो विद्यार्थी पास होऊन गेलेत, परंतु अगदी मटण तोडणाऱ्या खाटीक समाजाचे खाटीक बंधूंची मुलगीही आपली IITला गेलेले, तिचा पुढचा IITचा खर्चही आपले जिजाऊ करते। अनेक विद्यार्थी MBBSला जातात, अगदी त्यांचाही खर्च जिजाऊ मार्फत उचलला जातो, ज्यांची परिस्थिती नाही म्हणून। कालचंच उदाहरण आहे का CET मध्ये यावर्षी 99% मिळालेला विद्यार्थी, त्याच्याकडे त्याचे वडील गोडाऊनमध्ये काम करत असल्याने त्याचा नंबर लागला पुण्याच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला, परंतु त्याच्याकडे जेवणासाठी हॉस्टेलचे पैसे नव्हते। ती फी आपल्या जिजाऊ मार्फत दिली, कारण आपला विद्यार्थी हा निव्वळ इथल्या शिक्षणापुरती नाही तर त्याच्या भविष्यामध्ये त्यांनी पाहिलेले स्वप्न, त्याच्या कुटुंबियांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करेपर्यंत जिजाऊ त्याच्या बरोबर आहेत। आज पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी इथे शिकतात आणि अगदी आनंदाने सांगतो का गुजरातमधील 6 विद्यार्थी आज आपल्याकडे इथे शिकतात। अनेक परप्रांतीय बांधव जे बोईसर पट्ट्यामध्ये राहतात, नालासोपारा राहतात, ठाण्यामध्ये राहतात, त्यांचीही मुलं इथे गुण्यागोविंदाने आपली शाळा समजून शिक्षण घेतात। शरद पवार साहेबांच्या बारामतीपासनं, सिंधुदुर्गापासनं, अगदी नागपूरपासनं, विविध जिल्ह्यातले गडचिरोली भंडाऱ्यापासूनही विद्यार्थी या शाळेमध्ये जेई नीटचं शिक्षण घेतात, हे अभिमानास्पद बाब आहे। आपण पैसेही घेत नाही, मोफत शिक्षण देत आहेत आणि आपल्याकडून हे मग पैशाचा सोर्स कुठून येतो? आपल्या व्यवसायातून आलेला पैसा। मी इयत्ता 12वी पासून व्यवसाय करतो, व्यवसायातून आलेला सन्मार्गाने पैसा। पूर्वी मी आणि वडीलच व्यवसायामध्ये होते, आज मुलगा आहे, भाचे मंडळी आहेत, यांच्याकडून सर्वांकडून मेहनतीने आलेला पैसा हा आपलं कुटुंब हे मर्यादित आपल्यापुरती नसून हा महाराष्ट्र आपला आहे, त्या दृष्टीने खर्च केला जातो। आपण पाहतोय का ग्रामीण भागामध्ये अनेक संस्था किंवा अनेक संकल्प राबवले जातात, परंतु इथल्या आदिवासींचा बाजार मांडून किंवा गरिबीचा बाजार मांडून जगणारी लोक पाहिली असतील, परंतु आपण या समाजातील आहोत। हा समाज माझा, इथे जात पात धर्मापलीकडे शिक्षण दिलं जातं आणि अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आहे आणि ती संपूर्ण मोफत आहे। पैसे देऊन तर पैसेवाल्यांची मुलं शिकतातच हो, महाबळेश्वरला शिकतात, जिथे जिथे बघाल तिथे तिथे चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतात, परंतु या गरिबांच्या मुलांना शिकण्याचा हक्क नाही का?
आज आपण बघतो सरकारी शाळा बंद पडलेल्या चालल्या इंग्लिश शाळांमुळे हजारो विद्यार्थी, आज पालघर जिल्ह्यातील आपण आहात का हजारो विद्यार्थी 8वी नंतर शिक्षणापासून वंचित राहतात, 10वी नंतर हजारो विद्यार्थिनी कॉलेज नाही म्हणून वंचित राहतात। अशा परिस्थितीमध्ये या भागातील गोरगरिबाचा, ज्याला आई वडील नाही, ज्याला वडील नाही, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क आहे आणि श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे त्यांच्याही मुलांना शिकण्याचा हक्क आहे आणि तो हक्क देण्याचं काम त्यांचा कुटुंब प्रमुख म्हणून जिजाऊ करते। गोरगरिबांचे मुलंही चांगलं त्यांना शिक्षण मिळावं त्यासाठी या ठिकाणी जे मोफत असं शिक्षण CBSEचं असे इथे देण्यात आले आहेत। आपण एकंदरीत पाहायला गेलं तर पैशाचं जे हे जे शिक्षण आहे, आजकाल जे आहे शिक्षण जे आहे ते पैशासाठी फक्त एक व्यापार असं बनून राहिलेलं आपल्याला दिसून येतं। मात्र निलेश सांबरेजी यांच्याकडून जे मोफत शिक्षण या ठिकाणी ते देण्यात येत आहे, एक आदर्श असं दिसून येत आहे। कॅमेरामॅन नेगीसा मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर।